अहिल्या, लक्ष कुठे आहे तुझं? फोन वाजतोय कधीच. हे गुरुजींचा फोन आहे, घे बघ काय म्हणतात. नमस्कार गुरुजी, बोला. अहिल्या देवी, उद्या लक्ष्मीपूजन आहे. हो. पूजन मुहूर्तावरच व्हायला हवं. हो गुरुजी, उद्याची पूजा मुहूर्तावरच होईल. अहिल्या देवी, घरात पुढची पिढी आलेली आहे. लक्ष्मी आली आहे घरात, त्यामुळे लक्ष्मीपूजन पुढच्या पिढीने म्हणजेच तुझ्या मुलांच्या व सुनेच्या हातून व्हावं. आता जी सून उत्तरदायित्व स्वीकारणार आहे तिच्याच हातून पूजन करायला हवं. तिच्या पावलांनी लक्ष्मी येईल. लक्षात असू देत. ठेवतो मी. बरं गुरुजी. काय म्हणाले गुरुजी? गुरुजी म्हणत होते की उद्याचं लक्ष्मीपूजन आपल्या मुलाने आणि सुनेनेच करायचं. म्हणजे उद्याचं लक्ष्मीपूजन प्रीतम आणि प्रिया करतील. अगं आज ना मी खूप खुश आहे प्रिया. फायनली माझी आणि दादाची भेट झाली आज. खरंच आज पारू आणि आदित्य दादांसोबत दिवस कसा गेला ना कळलं नाही. खूप मस्त वाटलं. आणि तो छोटा गोपाळ किती गोड होता ना. हो ना, त्याने अगदी लहानपणीची आठवण करून दिली ना. खरंय. खरं सांगू प्रीतम, आता ना माझी फक्त एकच इच्छा आहे, पारू आणि आदित्य दादा लवकरात लवकर घरात एकत्र आले पाहिजे. बास. तेही लवकरच पूर्ण. लवकरच आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र असेल. मला सांगा, तुमच्या अहिल्या वहिनी जरा डोक्यावर पडल्यात का? इतक्या वर्षात या घरात असून सुद्धा तुम्हाला कधी लक्ष्मी पूजनाचा मान दिला त्यांनी? मग ती काल आलेली प्रिया गावठी, तिला दिला त्यांनी तो मान. काय? त्या प्रियाला या वर्षी लक्ष्मी पूजनाचा मान दिला वहिनींनी? मला तर ती प्रिया गावाकडची आहे, फडतूस तिला मी अशी मॅनेज करेन असं वाटलं होतं, पण नाही. ती काना मागून आली आणि तिखट झाली. मला कळत नाहीये तिच्यासोबत कसं डील करायचं. यापूर्वी दादा आणि वहिनी करायचे ही पूजा, आणि आता प्रिया आणि प्रीतम. म्हणजे त्या प्रियाच्या आधी मी या घरात येऊन इतके वर्ष या घरात राहून मला नाही मान. पण येऊ सासू मॉम, तुम्ही नका इतका स्ट्रेस घेऊ. आजवर जरी या घरात तुम्हाला हा मान मिळालेला नसेल तरी आता तुमच्या स्वतःच्या सुनेला हा मान मिळणार आहे. तुम्ही बघाच, लक्ष्मी पूजनाच्या पूजेला मीच बसणार. ऐक ना दिशा, तू स्वप्न बघतेस अगं, आणि तेही उघड्या डोळ्यांनी. पण एक सांगू का, या घरात आपल्यासारख्यांची स्वप्न नाहीत पूर्ण होत.